पक्षाने तुम्हालाच का तिकीट द्यावं असं वाटतं? आमचे कुटुंब हे गेली 30 वर्ष झालं आम्ही पक्षाशी एकनिष्ठने. मी स्वतः सर्वसामान्य कुटुंबातली असून त्याच्यामुळे मला जे काही सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते मला माहिती आहे. नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. दिनांक 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. या निवडणुकीचं मतदान 5 फेब्रुवारी होत असून निकाल 7 फेब्रुवारी लागणार आहे. आत्ता आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील कांबळेश्वर या पंचायत समिती गणामध्ये. आत्ता आपल्या समवेत आहेत कांबळेश्वर गणातील इच्छुक उमेदवार की ज्यांनी आपल्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे असे आहेत पल्लवी रुपेश होळकर. आता आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार, काय सांगताल तुम्ही उमेदवारी अर्ज पक्षाकडे पक्षश्रेष्ठींकडे काल दाखल केलेला आहे? नमस्कार, मी सौ पल्लवी रुपेश होळकर. मी कांबळेश्वर गणातून पंचायत समिती सदस्य याबाबत मागणी करत आहे. आपली राजकीय पार्श्वभूमी काय सांगताल? माझे आज्य सासरे हे करंजेगाव चे स्थापनेपासून सरपंच होते. माझे सासरे श्री पंडितराव लक्ष्मण होळकर हे पीडीसी बँकेत कार्यरत होते. 2009 साली ते सेवानिवृत्ती झाले. त्यानंतर त्यांनी ते आजपर्यंत आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत. माझे सासरे हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांचा पक्षाशी सामाजिक तसेच आणि सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग आहे आणि तसेच ग्रामपंचायतीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. माझे आजोळ हे सदोबाची वाडी हे असून माझा या गावात त्या तिन्ही गावात या गणाशी चांगला संपर्क आहे. आपण आता कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे? आम्ही सध्या अजितदादा गटाकडून राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मागत आहे. अजितदादा जे उमेदवारी देतील ते आम्हाला मान्य असेल. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षाने तुम्हालाच का तिकीट द्यावं असं वाटतं? गेली 3 पिढ्या आमच्या हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी आम्ही एकनिष्ठ आहे. माझे सासरे आणि आमचे कुटुंब हे गेली 30 वर्ष झालं आम्ही पक्षाशी एकनिष्ठने काम करत आहे. या कांबळेश्वर गणातून महिलांसाठी माझी काम करण्याची इच्छा आहे. त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मी सोडवण्यास सदैव तयार आहे. तुम्ही जे आता कांबळेश्वर गणामधून उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केलेला आहे, या गणातील कांबळेश्वर गणातील प्रश्न काय आहेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक तुम्ही कशी करणार? अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गणात भरपूर कामे झालेली आहेत, परंतु जी काही कामे राहिलेली असतील ती मी या कांबळेश्वर गणातून पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे आणि ती मी करीन. पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील जसे की शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक किंवा आरोग्य विषयक किंवा महिलांसाठी ज्या काही योजना असतील त्या मी या आपल्या गणात पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मी स्वतः सर्वसामान्य कुटुंबातली असून त्याच्यामुळे मला जे काही सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते मला माहिती असून त्या दृष्टीने मी ते सोडवण्याचा कसा प्रयत्न करीन हे माझं नेहमी प्रयत्न राहील. तुम्ही जो आता कांबळेश्वर गणामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, हा तुमचा गण भविष्यात आदर्श करण्यासाठी तुमच्या डोक्यात अशी काय कल्पना? आमचा गण आदर्श आहेच, पण तो अजून चांगल्या रीतीने कसा आदर्श होईल यासाठी मी नेहमी प्रयत्न करत राहील. नेहमी दादा आपल्या तालुक्याला भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करतात, तर तो निधी योग्य प्रमाणात योग्य प्रकारे मी तळागाळातील लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील. यामध्ये रस्ते, पाणी किंवा महिलांचे काही प्रश्न असतील, महिलांसाठी बचत गट यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहील. तसेच आदरणीय दादा हे सर्वसमावेशक नेतृत्व असल्यामुळे ते निश्चितच आमचा विचार करतील अशी मी अपेक्षा करते. माझे सासरे श्री पंडितराव लक्ष्मण होळकर हे 1992 पासून दादांच्या परिचयाचे आहेत. ह्या होत्या कांबळेश्वर गणातून इच्छुक उमेदवार पल्लवी रुपेश होळकर. पल्लवीताई, सोमेश्वर रिपोर्टर तुम्हाला भावी वाटचाली शुभेच्छा. धन्यवाद.